मागच्या भागात मी आपणास सांगितलं होतं की पुढील भागात मी अशा एका क्रूर इस्लामी पाईक सुलतानाचा उल्लेख करणार आहे, ज्याच्यावर मोहम्मद बासीने एक काव्य लिहिलं होतं, पद्मावत. हाच तो अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी हा त्याचा चुलता गियासुद्दीन खिलजी, जो त्याचा सासराही होता, त्याच्या काळात सासऱ्याची जागा आपल्याला बळकवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला खूप द्रव्य लागेल, म्हणून त्या उद्देशाने तो दक्षिणेत उतरतो. त्यावेळेस दक्षिणेमध्ये रामदेव राय यांचं देवगिरीला साम्राज्य असतं. साम्राज्य खूप बलाढ्य असल्यामुळे बलाढ्य साम्राज्यामध्ये जी काही बेफिक्री असते, जी काही निष्काळजीपणा असतो, तो त्यांच्यात होता. त्यांना असं वाटलं की विंध्याचल पर्वत ओलांडून कोण दक्षिणेत उतरणार, आणि नेमका या त्यांच्या गाफीलपणाचा फायदा अल्लाउद्दीन खिलजीनं उचलला आणि अत्यंत मोजक्या सैन्यानिशी त्यांनी देवगिरीवर हल्ला केला. देवगिरीच्या रामदेवरायचं हेर खातं गाफील होतं, त्यांना लक्षात आलं नाही. त्याच वेळेस देवगिरीचे युवराज शंकरदेव हे फार मोठं सैन्य घेऊन दक्षिणेत गेले होते आणि तुटपुंजा सैन्यानिशी आणि जी काही रसद किल्ल्यात असायला पाहिजे होती तेवढी रसद नव्हती. मग त्यातच एक मिठाच्या पोत्याची आख्यायिका आली आणि रामदेवरायचा फार मोठा पराभव तिथं झाला. अल्लाउद्दीन खिलजीनं अफवाचा बाजार उठवला की फार मोठं सैन्य उत्तरेतून माझ्या साह्याला येत आहे. त्याच वेळेस युवराज शंकरदेव हे परत आले. शंकरदेव बरोबरही अल्लाउद्दीन खिलजीचं युद्ध झालं. शंकरदेवचा देखील पराभव झाला आणि शंकरदेव तिथून पळून गेले. ही गोष्ट इथंच थांबत नाही. अल्लाउद्दीन खिलजीनं प्रचंड लूट देवगिरीत केली. हे साधारण 170 ते 200 उंटावर त्यांनी लूट दिल्लीकडे नेली. जे काही आकडे उपलब्ध आहेत त्याच्यात 50 टन सोनं, हे 50 मन सोनं, 2 मन हिरे माणिक मोती, 100 मनाच्या वर चांदी, अगणित दागिने तर अल्लाउद्दीन खिलजीने इथून लुटून नेले. पण सोबत त्यांनी रामदेव रायची कन्या गेसाई हिला तो तिकडे घेऊन गेला. एवढंच नाही तर त्यांनी कित्येक गायक, कलाकार यांना सुद्धा दिल्लीला नेलं. फार वर्षापूर्वी अंबाजोगाईचे प्राध्यापक रंगनाथ तिवारी यांनी देवगिरी बिलावल नावाची एक सुंदर कादंबरी लिहिली. त्या कादंबरीचा मी इथं उल्लेख करणं खूप आवश्यक समजतो. अल्लाउद्दीन खिलजीनं तर देवगिरीहून प्रचंड अशी लूट नेली, पण सोबत जे काही कलाकार नेले होते, शास्त्रात प्रवीण असे लोक होते, काही चित्रकार होते, काही गायक होते, आणि त्यामध्ये एक गायक होते, त्यांचं नाव होतं गोपाळ नायक. हे गोपाळ नायक वैद्यकीय गायक, सनातनी गायकी, हिंदुस्थानी गायकीत अत्यंत प्रवीण असे होते. आणि मग अल्लाउद्दीन खिलजीनं त्यांना हुकूम दिला की तुम्ही माझ्यासमोर गायन करा. गोपाळ नायकांनी स्पष्ट नकार दिला. अल्लाउद्दीन खिलजीला, इतका क्रूर सुलतान, ज्याला एकदा असं वाटलं की आपण खलिफा व्हावं, आपण प्रेषित व्हावं, म्हणून त्यांनी 50,000 काफिर म्हणजे अर्थात हिंदूंची कत्तल केली होती. आणि अशा क्रूर सुलतानापुढे गोपाळ नायकांनी सांगितलं की मी गायन करतो तो घृष्णेश्वरासमोर किंवा माझे राजा रामदेव यांच्यासमोर. गोपाळ नायकाचा हा नकार अल्लाउद्दीन खिलजीला
मनाला खूप झोंबला आणि मग गोपाळ नायकाचे अत्यंत छळवाद त्यांनी मांडायला सुरुवात केला. अमानुषपणे त्याला मारहाण झाली, त्याला उपाशी ठेवण्यात आलं, त्याला गरम लोखंडाने त्याच्या अंगावर चटके देण्यात आले. पण काही जरी केलं तरी गोपाळ नायक हा गायला तयार होत नाही. मग त्याच वेळेस अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारात अमीर खुसरो नावाचा एक कवी, पर्शियन संगीताचा तज्ज्ञ होता आणि त्याने अल्लाउद्दीन खिलजीला सांगितलं की असे जर आपण त्याच्यावर अत्याचार कराल तो एक दिवस मरून जाईल, मग त्याची गायकी तर आपल्याला समजणार नाही. मग अल्लाउद्दीन खिलजीनं अमीर खुसरोला विचारलं काय करावं. अमीर खुसरोने त्याला सांगितलं की तुम्ही गोपाळ नायकाला असं सांगा की रामदेवरायची मुलगी मी आणली, तिच्याशी मी निकाह केला आहे आणि तिला तू गायन शिकव. आणि ज्यावेळेस गोपाळ नायक त्या राजकन्येला, सुलतानाच्या बेगमला ज्यावेळेस गायन शिकवेल त्यावेळेस आपण हे गायनं, त्याची ही कला चोरून ऐकू आणि पण शिकू. मोठ्या महत् प्रयासाने गोपाळ नायकाने गेसाईला गाणं शिकवण्यासाठी संमती दिली. आणि हे गाणं शिकवत असताना अमीर खुसरो कधी पहारेकऱ्याच्या वेशात, कधी पडद्यामागं लपून, कधी सिंहासनाच्या मागं बसून सगळी गायकी शिकून घेत होता. आणि एक दिवस अमीर खुसरोनं गोपाळ नायकाला सांगितलं की आपण आता गायनाची स्पर्धा करू आणि स्पर्धेत जो जिंकेल त्याला सुलतान योग्य तो बक्षीस देईल. ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या देशभर पसरली की अमीर खुसरो आणि गोपाळ नायक यामध्ये गायनाची स्पर्धा होणार आहे. देशातल्या विविध भागातून मोठ्या उत्सुकतेने संगीत तज्ज्ञ लोक, जाणकार लोक दिल्लीत जमू लागले. ज्यावेळेस ही बातमी दक्षिणेत आली त्यावेळेस दक्षिणेत फार मोठा हाहाकार उडाला, कारण आपली ही गायकी यवनाच्या हाती गेली तर ती भ्रष्ट होईल या भीतीपोटी गोपाळ नायकाचे गुरु देवनायक आपल्या काही शिष्यासह दिल्लीकडे रवाना झाले. स्पर्धेचा दिवस उगवला आणि गोपाळ नायकांनी ज्यावेळेस आपल्या गुरुला पाहिलं त्यावेळेस त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीला अशी विनंती केली की मला गुरुला 2 शब्द बोलण्याची परवानगी द्यावी. स्पर्धेच्या अगोदर मला माझ्या गुरुचं दर्शन घ्यायचं, आशीर्वाद घ्यायचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीला त्यात काही गैर वाटलं नाही, त्यांनी परवानगी दिली. देवनायकांनी आपल्या ह्या परम शिष्याला आशीर्वाद दिले, त्याला गळाभेट दिली, त्याला काही कानमंत्र दिले आणि नंतर अमीर खुसरो बरोबर गोपाळ नायक यांची गायनाची स्पर्धा झाली. आणि या स्पर्धेमध्ये अमीर खुसरो हा विजयी झाला. फार मोठा सत्कार अमीर खुसरोचा अल्लाउद्दीन खिलजीनं केला. पण अमीर खुसरो अत्यंत खिन्न होता, दुःखी होता. सुलतानाने त्याला विचारलं, अरे बाबा तू तर विजयी झाला आहेस, तू एवढा दुःखी का, एवढा अस्वस्थ का. त्यावेळेस अमीर खुसरोने जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणला, हे शहनशाह, मी जरी विजय झालो असलो तरी गोपाळ नायक हरला नाही आहे. तुमच्या ही गोष्ट एक लक्षात आली नाही. ज्यावेळेस गोपाळ नायक आपल्या गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी देवनायकापाशी गेला त्यावेळेस त्या दोघात काय संवाद झाला हा गुपित आहे. पण मला असा संशय आहे की गोपाळ नायकाच्या गुरुने त्याला असं सांगितलं होतं की तू तुझे जे काही गायनातले ठेवलेले अस्त्र आहेत, ठेवलेले राग आहेत, तू इथं गाऊ नकोस. ते गायल्यावर अमीर खुसरोचा तर पराभव होईल, पण हे राग, ही गायकी अमीर खुसरोला कळेल आणि गोपाळ नायकानं
ती वैदिक गायकी, ती राग जपण्यासाठी स्वतःचा पराभव सुद्धा स्वीकारून घेतलेला आहे. या गोष्टीमध्ये ऐतिहासिक रंजकता, तथ्यबित्त यात शोध घेतायची गरज नाही आहे. पण एक लक्षात ठेवा की यानंतर खयाल गायकी जी सुरू झाली ती इस्लाम राजवटी सुरू झाली. खयाल गायकी हिंदुस्थानी गायकी नाही. आजच्या पुरती ही गोष्ट आपण इथंच थांबू.